Brought to you by V-Guard. 2024-25चा अर्थसंकल्प सादर केला आणि या अर्थसंकल्पामध्ये अनेक चांगले निर्णय या सामान्य जनतेच्या साठी घेतलेले आहेत। त्यातले काही ठळक मुद्दे म्हणजे आता पंढरपूरची वारी सगळीकडे चालू आहे, तर या वारीचा जागतिक वारसा नामांकनासाठी युनेस्कोकडे प्रस्ताव पाठवलेला आहे, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये त्याची नोंद युनेस्कोमध्ये होईल। मुख्यमंत्री वारी संप्रदाय महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे आणि तसंच पंढरपूरच्या वारीला जाणाऱ्या मुख्य पालखीतील दिंडीला प्रति दिंडी 20,000 रुपये द्यायचा निर्णय घेतलेला आहे आणि त्या हिशोबाने सगळीकडे नोंदणी पण त्याची सुरू झालेली आहे। निर्मल वारीसाठी जवळजवळ 36,71,00,000 रुपयांचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे आणि या वारीमध्ये जी जाणारी सगळी वारकरी आहेत त्यांच्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार V-Guard AC स्टेबलाइजर का चमत्कार। जी देऊ आळंदी ते पंढरपूर अशी जी दिंडी जाणार आहे त्या दिंडीतल्या सर्व वारकरींचा तपासणी त्याच्यासाठी वैद्यकीय सहाय्यता कक्ष स्थापन करून त्या सगळ्यांना रस्त्यात मुख्यमंत्रींच्या वैद्यकीय सहायता कक्षाच्या माध्यमातून त्यांना सगळ्यांना मदत केली जाणार आहे। सांगण्याचा उद्देश एकच आहे की वारकरी परंपरेला अतिशय महत्त्व या बजेटमध्ये देण्यात आलेले आहे आणि त्यांच्या सर्व सोयी करण्याचा निर्णय या बजेटमध्ये ज्या पद्धतीने निधीची उपलब्धी केली आहे त्यावरून आपल्या सगळ्यांना लक्षात येईल की वारकरी प्रतिमाला सगळ्यांसाठी विचार करून या दिंडी आणि पंढरपूरच्या वारीसाठी लोकांचा विश्वास झाला पाहिजे, त्यांना पण स्वतःचं सेफ्टी वाटली पाहिजे, त्याकरता या सगळ्या उपयोजना तयार करण्यात आलेल्या आहेत। तसंच महिलांसाठी अतिशय महत्त्वाचा जो निर्णय मुख्यमंत्रींनी जे माझी लाडकी बहीण जे योजना जाहीर केली आहे त्याच्यामध्ये 21 ते 60 वर्ष वयोगटातील पात्र महिलांना म्हणजे ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आत आहे अशा सगळ्या महिलांना 1,500 रुपये दिले जाणार आहेत। त्याचा जवळजवळ दर वर्षाचा खर्च 46,000 कोटी रुपये होणार आहे। प्रत्येक महिलेला 1,500 रुपये महिन्याला मिळणार आहेत, जेणेकरून त्या महिलेला उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार V-Guard इन्वर्टर बैटरी का चमत्कार। जर तिची आर्थिक परिस्थिती असेल, तुला कशासाठी जरी लागत असतील, तिच्या औषधासाठी किंवा कोणाच्या उपचारासाठी किंवा दुसऱ्या कुठल्या अनेक गोष्टीसाठी, तर 1,500 रुपया दरमहा त्या महिलेला दिला जाणार आहे। तसंच महिला सक्षमीकरणमध्ये पिंक रिक्षा हा एक जो 17 शहरामध्ये हा लागू करण्यात येणार आहे। त्याच्यामध्ये 10,000 महिलांना या पिंक रिक्षा खरेदी करण्याकरता जो 80 कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तसंच शुभमंगल सामूहिक नोंदणी विवाह योजनेच्या लाभार्थी पूर्वी 10,000 होता, आता तो 25,000 करण्यात आलेला आहे आणि मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जी आहे त्या योजनेच्या माध्यमातून 3 गॅस सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे। जो 52,16,412 लाभार्थी कुटुंब याचा लाभ घेऊ शकणार आहेत।
कारण की त्यांचं रजिस्ट्रेशन आमच्याकडे ऑलरेडी आहे. महिला लघुउद्योजकांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना अखिल भारतीय स्तरावर या महासंमेलनाचं राज्यात आयोजन केलं जाणार आहे. मुलींना मोफत शिक्षण जे म्हणजे 2024-25च्या अभियांत्रिकी असेल, वास्तुशास्त्र असेल, औषधं असेल, वैद्यकीय असेल, तसंच कृषी विषय असेल, या सगळ्यांना ज्यांचं उत्पन्न 8 लाखाच्या खाली आहे या सगळ्या मुलींना विनाशुल्क 100% म्हणजे पूर्वी आम्ही 50% आणि कमी देत होतो, आता यावेळेस 100% त्यांचा शुल्क माफ केला जाणार आहे आणि त्यांना मोफत शिक्षण. त्या पद्धतीने शेतकऱ्यांसाठी पण अनेक योजना जाहीर केल्या आहेत. नमो शेतकरी महासन्मान निधी योजना अंतर्गत एकूण जवळजवळ 92,43,000 शेतकरी कुटुंबांना 5,318 कोटी 47 लाख रुपयाचं अनुदान देण्यात आलेलं आहे. महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्त योजना अंतर्गत पीक कर्ज नियमित परतफेड करणाऱ्या जवळजवळ 14,33,000 शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रक्कम म्हणून 5,190 कोटी रुपये अदा केले. उर्वरित रकमेचं वाटप त्वरित करण्यात येणार आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प 6,000 कोटी रुपये किमतीचा दुसरा टप्पा 21 जिल्ह्यात राबवण्यात येणार आहे. गाव तिथे गोदाम काय होते आता की धान्य पिकवल्यावर ते शेतामध्ये राहते आणि पाऊस आला, अतिवृष्टी झाली, कारण की आपण आता बघत असाल पावसाचं टायमिंग थोडंसं मिसमॅच होते. पूर्वी कसं जून, जुलै, ऑगस्ट असाच पाऊस यायचा. यावेळेस आपण बघितलं असेल डिसेंबरमध्ये, जानेवारीमध्ये पण पाऊस पडला आणि त्यामुळे धान्याचं नुकसान होते किंवा धान्य ठेवायला येत नाही. कधी कधी मार्केटमध्ये प्राईस पण कमी असते. म्हणून गाव तिथे गोदाम, प्रत्येक गावात एक गोदाम शासन बांधणार आहे, जेणेकरून त्या गावातल्या शेतकऱ्याला त्याचं धान्य त्या गोदाममध्ये ठेवता येईल. दूध उत्पादक शेतकरी जे आहेत त्यांना आम्ही आता 5 रुपये प्रति लिटर अनुदान देण्याचा ठरवलं आहे आणि तो 5 लिटर अनुदान त्यांना देण्यात येणार आहे. दुसरं अटल बांबू समृद्धी योजना. आज बांबूचं लागवड व्हायला पाहिजे, जेणेकरून त्या लागवडीसाठी 10,000 हेक्टरी खाजगी क्षेत्रात बांबूंची लागवड प्रति रोपासाठी 175 रुपयाचं अनुदान दिलं जाणार आहे. अशा अनेक जलयुक्त शिवार अभियान 2 अंतर्गत 650 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. गाळमुक्त धारण, गाळयुक्त शिवार. आताच मला एक प्रश्न विचारला होता, त्याच्यासाठी पण 6,000 शेतकऱ्यांचा लाभ जलयुक्त शिवार योजनेच्या अंतर्गत 45 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे. मागेल त्याला सौर ऊर्जा पंप. शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी सौर ऊर्जाकरण करण्याचा जवळजवळ 15,000 कोटी रुपयांचा प्रकल्प एकूण 8,50,000 शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप उपलब्ध करून देण्यात येणार आहे. युवा वर्गासाठी मुख्यमंत्री युवा कार्यशाळा प्रशिक्षण योजना. दरवर्षी 10 लाख तरुण तरुणींचा प्रत्यक्ष कामावरील प्रशिक्षण म्हणजे आमच्या कौशल्य विकासच्या माध्यमातून मुख्यमंत्री युवकांना प्रशिक्षण देण्याच्या प्रति प्रशिक्षणाला 10,000 रुपयापर्यंतचा खर्च हा शासन उचलणार आहे. जो त्या माध्यमातून 10,000 कोटी रुपयांचा खर्च उचलायची शासनाने तयारी दाखवलेली आहे. अल्पसंख्याकांची मुलं ज्यांना परदेशी शिक्षणासाठी, जसं आज ओबीसीला आमच्या डिपार्टमेंटच्या माध्यमाने, सारथी भारतीच्या माध्यमाने या अल्पसंख्याकांच्या मुलांना परदेशी शिक्षण घेण्याकरता अडचण येत होती, त्यांच्यासाठी पण आता या बजेटमध्ये अल्पसंख्याकांच्या मुलांना पण परदेशामध्ये शिक्षणासाठी जाता येईल. त्याला लागणारी शिष्यवृत्ती ही सरकार देणार आहे. अशा अनेक भटक्या विमुक्तांसाठी ऑलरेडी जे आम्ही हॉस्टेल्स बनवलेत, त्या हॉस्टेलमध्ये जर जागा नाही मिळाली तर 38,000 पासून ते 60,000 रुपये, म्हणजे गावाच्या ह्याच्यावर जसं डिस्ट्रिक्ट प्लेस आहे तर तिकडे 60,000 आहे, त्याच्या खाली आलं तर जवळजवळ 42,000 आहे आणि अजून जर तालुका लेवलला गेले तर 38,000 रुपये प्रति विद्यार्थी या बजेटमध्ये त्याचं प्रोव्हिजन करण्यात आलं. तसंच गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार विकास महामंडळाच्या मार्फतातून
ऊसतोड कामगारांना मुलांमुलींसाठी 42 शासकीय वसतिगृह 82 शासकीय वसतिगृह स्थापन करण्यात मंजूरी देण्यात आली आहे. त्याच्या निधीचं प्रोविजन करण्यात. असे अनेक निर्णय सरकारने यावेळेस घेतलेले. अजून एक संजय गांधी निराधाराच्या अनुदानामध्ये पण 1000 रुपयावरून ती 1500 रुपये करण्यात आली आणि त्याला पण सिम्प्लिफाय करून तो वृद्ध नागरिकांना ताबडतोब मिळाला पाहिजे. त्याच्यासाठी डायरेक्ट पुढच्या काळामध्ये DTH म्हणजे प्रत्येच्या अकाउंटलाच डायरेक्ट जमा होणार. लोकांना कलेक्टर ऑफिस किंवा कुठे जायची गरज पडणार नाही. एकदा रजिस्ट्रेशन झाल्यावर त्यांच्या दर महिन्याला त्यांच्या अकाउंटला जमा होते. दिव्यांगांसाठी पण आता जो धर्मवीर आनंद दिघे घरकुल योजना पहिल्या टप्प्यात जवळजवळ 34,400 घरं बांधण्यात येणार आहेत, ज्या माध्यमातून दिव्यांगांना ती घरं मिळणार आहेत. दिव्यांगांसाठी इलेक्ट्रिक वाहने म्हणजे जी सायकल असते ती इलेक्ट्रिकवर चालणारी वाहन हे वाटप करण्यात येणार आहे. सरकारच्या केंद्र शासन करते तसं महाराष्ट्र राज्य शासन पण दिव्यांगांना ते करणार आहे. त्यानंतर तृतीयपंथींच्यासाठी पण जाहीर भरती प्रक्रियेमध्ये तसेच सर्व शासकीय योजनांचा स्त्री पुरुषांसोबत तृतीयपंथी ह्या लिंक पर्याय उपलब्ध, त्यांना पण त्या योजनेचा लाभ घेता येणार आहे. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या सर्व कुटुंबांना आता जवळजवळ 5 लाखापर्यंतचा निधी उपलब्ध होणार आहे. म्हणजे जे 1.5 लाख होतं मुख्यमंत्रीच्या ह्याचं ते जसं केंद्र शासनाचे 5 लाख रुपये आहेत तसे राज्य शासन पण आपल्या ह्याला त्या ह्याच्यामध्ये 5 लाखापर्यंतचा आणि आजपर्यंत 1900 रुग्णालय आहेत जे या महाराष्ट्रामध्ये जिकडे हे स्कीम लागू होणार आहे, सगळीकडे तिकडे होणार आहे. 19 महापालिकांमध्ये PM ई-बस सेवा योजना सुरू होणार आहे जिकडे सगळ्या या इलेक्ट्रिकल आहेत. आणि ड वर्गाच्या महापालिका सर्व नगरपरिषद नगरपंचायत आणि शासन सेवांसाठी विस्तार करण्याकरता जवळजवळ 615 कोटी रुपयांची योजना राहणार. कारण का ते काही ठिकाणी ग्रामीण भागातल्या इतर ठिकाणी ज्यावेळेस फायरचा प्रश्न येतो. आता समजा उद्या एखाद्या सिल्लोडला फायर झालं तर गाडी संभाजीनगरहून पाठवावी लागते. आता असं नाही, प्रत्येक तालुका प्लेसला पण फायर फायटिंगची आणि गाडींची व्यवस्था केली जाणार आहे. त्याच्यासाठी जवळजवळ 615 कोटी रुपयाचं योजना केलेली आहे. आणि रायगडच्या किल्ल्यावर शिवराज्याभिषेक दरवर्षी साजरा करण्यात येणार आहे असं माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्यामध्ये जाहीर केलेलं आहे. दुसरा, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था यांच्यासाठी 305 कोटी रुपयाचा बजेट आजच्या या बजेटमध्ये व्यवस्था केलेली आहे. आणि अजून एक महत्त्वाचा विषय, बळीराजाचा वीज सवलत योजना, मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना या माध्यमातून राज्यातील 44,06,000 शेतकऱ्यांना 7.5 HP क्षमतेपर्यंत जो पंप आहे त्या पंपाचं बिल जे आहे ते मोफत माफ केलं जाणार आहे. 7.5 HPचा पंपचं जे काही बिल असेल ते शेतकऱ्याला माफ केलं जाणार आहे. त्याच्यासाठी जवळजवळ 14,761 कोटी रुपयांचा अनुदान देण्यात आलेलं आहे. असे अनेक निर्णय आमच्या सरकारने माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार वित्तमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी केलेले आहेत. हे सगळं आपल्याला सांगण्याकरता आज इकडे आपल्याला सगळ्यांना बोलवलं. पावसामध्ये जरा आपण सगळ्यांना एवढ्या पावसात आपण सगळेजण आलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार. अजून आपल्याला काही मला विचारायचं असेल तर विचारा. वॉटर ग्रीडसाठी आता ते तो प्रोजेक्ट होणार आहे ना. आज सर्वात मोठा प्रोजेक्ट आहे नदी जोड आणि तो जो वॉटर ग्रीडसाठी आता ते प्रोव्हिजन केलं ना पैशाचं. हां हां नाही आता एक कसं आहे पूर्ण मागणीमध्ये तुम्हाला ते सगळे येतील पण ऑलरेडी त्याची मान्यता झालेली आहे. आणि मी सांगितलं तसं आपण त्या दिवशी एक मागणी अजून झाली होती की नाशिकचं कार्यालय इकडे यावं, त्याच्यावर पण आम्ही चर्चा म्हणजे तो या बजेटचा विषय नाही आहे पण त्याच्यात झाली. आणि बजेट प्रोव्हिजन केले ना वॉटर ग्रीड आणि नदी जोड या प्रोजेक्टसाठी बजेटचं प्रोव्हिजन केलेलं आहे. तुम्हाला ते मी सब ह्याच्यामध्ये देतो ते काढून.
निवड करू, परंतु ते जाहीर करताना दिसून येत नाही एकदा म्हणून म्हणतो की मराठवाड्याचं काही दिसत नाही. नाही, मी तुम्हाला सांगतो ना, कारण की याच्यावर चर्चा पण झाली. तर मराठवाड्याचा जो वॉटर ग्रीड आणि त्याच्यासाठी सिंचनच्या याच्यामध्ये प्रोव्हिजन आहे. तुम्ही आता ते कसं सिंचनच्या नावाने ते बजेट आहे, पण त्याच्यातलं सब बजेट मी तुम्हाला त्याच्या डिटेल देतो की किती किती पैसे कुठल्या कुठल्या योजनेसाठी. नाही, तारीख नाही ठरली, दिलंय त्याचे डिटेल्स दिलेत. काही डिटेल्स शासनात त्यांनी म्युन्सिपल कमिशनर आणि MJPच्या माध्यमातून मागवलेत. ते एकदा आले की एक बैठक मुंबईमध्ये MJP, महापालिका आणि आम्ही तिन्ही आमदार त्या बैठकीला उपस्थित राहणार. प्रयत्न चालू आहे. सेकंड वीक ऑफ अधिवेशनच्या ह्याच्यात होईल. तुम्ही सांगताय अर्थसंकल्प चांगला झाला आहे, त्यासोबतच चांगल्या योजना पण आल्या ज्या आतापर्यंत कधी आल्या नव्हत्या. आता विरोधी पक्ष नेत्यांचं मत असं आहे की तुम्ही ज्या योजना आणल्या त्याचं उदाहरण असं आहे की भीक नको पण कुत्रा आवरा, विश्वात मी दानात बाजीराव म्हणा, असा अर्थसंकल्प या सरकारचा आहे. कसं आहे, मी तुम्हाला सांगतो, मागच्या 10 वर्षाचे तुम्ही अर्थसंकल्प बघून घ्या. आज जनतेसाठी एवढे म्हणजे सरकार आमचं पण त्यावेळेस होतं, 5 वर्ष होतं, आताही 2 वर्षापासून आम्ही अर्थसंकल्प मान्य देवेंद्रजींनी पण दिला. पण ह्यावेळेस कॉमन मॅन म्हणजे आता वारकऱ्यांचा विचार केलेला आहे, आज महिला भगिनींचा विचार केलेला आहे, शेतकऱ्यांचा विचार केलेला आहे, प्रत्येक जो घटक आहे, कामगार आहे त्याचा केला आहे. प्रत्येक घटकाच्या व्यक्तीचा विचार ह्या बजेटमध्ये केलेला आहे. तुम्ही काढा तो विषय, मी तुम्हाला सांगतो, त्याच्यावर मी तुम्हाला सांगेन यस या हेडमध्ये इकडे आम्ही पैशाचं प्रोव्हिजन केलं आहे, या हेडमध्ये इकडे पैशाचं प्रोव्हिजन. असं कुठलाही हेड नाही की ज्याच्यामध्ये पैशाचं प्रोव्हिजन केलं गेलं नाही. आपले नॅशनल हायवेच्या आज एवढेच काम, आज एवढे कामं चालू आहेत. आता ऑलरेडी आपला सोलापूर धुळे झाला, आता पुणे हे तो पण होतोय, संभाजीनगर पुणे ऑलरेडी त्याचं डिमार्केशन झालेलं आहे, लँड ॲक्विजिशन पुण्यापासून सुरू झालेलं आहे. असे अनेक रस्ते आता जालना नांदेड होतोय ऑलरेडी. हे सगळे नॅशनल हायवेच्या ह्याच्यात आहेत ना, ते आपल्या स्टेट बजेटमध्ये नाही आहेत, हे नॅशनल हायवेमध्ये घेतलेले आहेत सगळे. आणि ऑलरेडी आता तुम्ही बघत असाल, मराठवाड्यात पूर्वी इकडून परभणीला जायला 5 तास लागायचे, आता तुम्ही 2.5 तासात परभणीला जातात. तुम्ही पूर्वी सोलापूरला जायला इकडून 8 तास लागायचे, आता इकडून 4 तासात तुम्ही सोलापूरला जातात. मतदानाची जी काही टक्केवारी घसरलेली आहे ती टक्केवारी पुन्हा कव्हर करण्यासाठी या अधिवेशनाच्या माध्यमातून महिलांना विशेष ऑफर देण्यात आलेल्या आहेत. आणि त्यासोबतच शेतकऱ्यांची सुद्धा काही मतं कमी पडली म्हणून त्यांना सुद्धा विजेसंदर्भातही काही निर्णय घेण्यात आले. असं नाही आहे की एक गोष्ट लक्षात ठेवा, मतदानाची टक्केवारी आम्हाला जी मागच्या वेळेस मिळाली होती त्याच्यापेक्षा फक्त 1.5% मतं कमी पडलेली आहेत. ओव्हरऑल ह्याच्यामध्ये विरोधी पक्षाचं जे डिव्हिजन ऑफ वोट्स व्हायचं ते झालं नाही, त्यांना 1 गठ्ठा मतं मिळाली, त्याच्यामुळे ते आलेले आहेत. त्याच्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू की आमची मतं कशी अजून वाढवता येतील. जसं बघायला गेलं तर आमच्यात आणि त्याच्यात 1.5% मताचा फरक आहे, खूप मोठा फरक नाही आहे. तुम्ही क्वांटम ऑफ वोट्स जर काढला तर 1.5% फरक आहे. पालकमंत्री हे बघा जो होईल, आम्हाला काय तशी आम्हाला काय खूप त्याच्यात इंटरेस्ट नाही. जर दिली जबाबदारी तर करायची, नाही दिली तर आपलं काम चालू आहे ना. आपलं किती वेळा कॉम्प्रोमाइज करणार तुम्ही? कॉम्प्रोमाइजचं नाही आहे. बघा एक गोष्ट लक्षात ठेवा, शिवसेना संभाजीनगर हे शिवसेनेचा होता, लोकसभेचा खासदारही त्यांचा निवडून आला, त्यांचेच पालकमंत्री होते. जर आमच्या पालकमंत्री असतं तर आम्ही भांडून घेतलं असतं, पण आता शेवटी त्यांचा आहे आणि त्यांना वाटलं की नाही अतुल सावे चांगलं काम करू शकतो तर ते मला देतील. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अधिवेशन असेल तर तुमचे निर्णय असतील ते प्रभावशाली ठरतील. मात्र हे सरकार जे आहे हे जास्त दिवस नाही, फक्त 2 ते 3 महिन्यांचंच राहिलेलं आहे, त्यानंतर सरकार बदलेल असे संजय राऊत म्हणतायत. आणि संजय राऊतांनी आतापर्यंत इतके विषय बोलले, त्यातले 99% निर्णय त्यांचे सगळे खोटे झाले. आणि कसं असते, रोज सकाळी काहीतरी नरेटिव्ह घेऊन बोलायचं म्हणून ते बोलतात. त्यांच्या बोलण्याला आम्ही खूप लाईटली घेतो, आम्ही काही खूप सिरियसली घेत नाही. आमच्याकडे त्यांना उत्तरही द्यायची आम्हाला गरज वाटत नाही, कारण ते काय त्यांचं महत्त्व काही नाही. रोज सकाळी काहीतरी 9 वाजता बोललं पाहिजे की त्यांची हे
आणि त्यांच्या बोलण्याला आम्ही त्याला बिलकुल महत्त्वच देत नाही. 100% जबाबदारी मिळाली तर कोणाला आवडत नाही. ब्रॉट टू यू बाय विगार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.